नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमचे चुंबक सदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात, विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. वृषभ राशी, आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकता. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या, मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. मिथुन राशी, आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. कर्क राशी, घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळावे. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. आजचा दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. आरामात राहण्याचा आनंद आज तुम्ही लुटू शकाल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावीपणे व्यक्तींशी निकटचा संपर्क होऊ शकेल. सिंह राशी, तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.
तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार करा. त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. कन्या राशी, आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर धन खर्च करावे लागू शकते. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. तूळ राशी, कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. नशिबावर हवाला ठेवून बसू नका. त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्यानंतर क्षमा देखील मागता, पण असे बोलणे आधी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. वृश्चिक राशी, नोकर वर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, पण संयम सोडू नका. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. धनुराशी, कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पहा. तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. मकर राशी, आज खूप सुंदर दिवस आहे.
आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. कुंभ राशी, आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमवू शकतो. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा पाहू शकतात. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. तुमचे ज्ञान आणि बुद्धिचातुर्य यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. आशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे. किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. मीन राशी, गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज-मजा विरंगुळ्यासाठी खर्च करा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मित्र लाभेल. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.